तर अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार असल्याची माहिती मिळते। नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू आहेत। नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुद्धा आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी वाईत पार पडलेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो असा शब्द दिला होता। आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, नेमकी काय माहिती मिळते? नितीन पाटलांना राज्यसभेच्या उमेदवारीची घोषणा होणार आहे का? मनश्री, दोन राज्यसभेच्या रिक्त जागा होत्या, अर्थात पियुष गोयल आणि त्यानंतर उदयनराजे भोसले हे दोन्ही राज्यसभेचे खासदार होते। आता ते दोन्हीही लोकसभेचे खासदार झालेत, त्यामुळे या दोन राज्यसभेच्या रिक्त खासदारकीच्या रिक्त पदावरती आता राष्ट्रवादी पक्षाकडनं नितीन पाटील यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे। कारण की अशा पद्धतीचा शब्द जो आहे नितीन पाटलांना येत्या काळात साताऱ्यामधनच आम्ही खासदार बनवू असा शब्द जो आहे तो वाईच्या सभेमध्ये अजित पवारांनी दिलेला होता। त्यामुळे अजित पवार हे आपल्या वचनासाठी बांधील असतात। त्याच पद्धतीने आता काल पार्लमेंटरी बोर्डची बैठक, राष्ट्रवादी पक्षाची पार्लमेंटरी बोर्डची बैठक देवगिरी बंगल्यावरती झालेली होती। त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टीचा निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे। त्यामुळे येत्या काळात साताऱ्यामधनं राष्ट्रवादी पक्षाकडनं एक राज्यसभेवरती खासदार जाणार आहेत, ते म्हणजे नितीन पाटील हे असू शकतात। नक्कीच अक्षय, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।